हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. तुम्ही सगळे आनंदी आहात, प्रभू येशूमध्ये तुम्ही खुश आहात. सगळा गौरव प्रभू येशूला असो. बायबल सांगतं, आजचा जो टॉपिक आपण घेतलेला आहे तो विषय आहे की आपण सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत. हालेलुया, आपण सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत. बायबल सांगतं योहान याचा 17वा अध्याय आणि त्याच्या 21व्या अध्यायामध्ये, योहान याचा 17वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आपण पाहूया. अशासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे बाप्पा, जसं तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसेच त्यांनीही आम्हामध्ये एक व्हावे. हालेलुया. वचन सांगतं की येशू म्हणतो, हे बाप्पा, जसं मी तुझ्यामध्ये तसं त्या सर्वांनी एक व्हावे. हे देवाचं वचन आपल्याला सांगतं की ह्या शेवटच्या दिवसात आपल्या सर्वांचं एकत्र येणं हे किती गरजेचं आहे. बायबल सांगतं की येशू म्हणतो की त्या सर्वांनी एक व्हावे, ही त्याची तळमळ, ही त्याची एक जीवनामध्ये त्याच्या इच्छा आहे. आज जर देवाचं वचन जर आपण बघितलं तर बायबल सांगतं की आज, हे बाप्पा, जसं मी तुझ्यामध्ये तू माझ्यामध्ये आहे तसं त्या सर्वांनी एक व्हावे. सध्याच्या दिवसामध्ये आपण पवित्र शास्त्रामधून एक गोष्ट लोकांना फार शिकवतो, ते म्हणजे एकता, ऐक्य, युनिटी. आज आपण हे शिकवत असताना आजच्या दिवसामध्ये, आजच्या ह्या वेळेमध्ये आपण युनिटीमध्ये आहोत का? जर आज देवाच्या वचनामध्ये आपण जर आहोत, प्रार्थना आणि देवाचं वचन जर आपल्याला माहिती आहे, प्रार्थना देखील आपण करतो ऐक्य येण्यासाठी, तर मग आज आपण युनिटीमध्ये आहोत का? बायबल सांगतं येशू ख्रिस्त हा एक आहे. बायबल सगळ्यांसाठी एकच आहे, पण आज ख्रिस्ताला आपण आपल्याद्वारे वेगवेगळं केलेलं आहे. ज्या वेळेस परमेश्वराने सगळं जग निर्माण केलं, त्याने माणसाची त्याने घडवली, आणि बायबल सांगतं की त्याने पक्षपात केला नाही. त्याने हे जगामध्ये जसं आपल्याला पाठवलं, त्यावेळेस त्याने पक्षपात करून पाठवलं नाही की हा त्या संस्थेमध्ये जाईल, हा त्या पंथेमध्ये जाईल, हा ह्या मिशनमध्ये जाईल. परंतु बायबल सांगतं की त्याने त्याचे लेकरू या नात्याने त्याने आज या जगामध्ये त्याने आपल्याला पाठवलेला आहे. तो आपला बाप आहे. आज ख्रिस्तामध्ये ऐक्यामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. देवाचं वचन सांगतं इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय 16 वचनामध्ये की ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. एक विश्वास, एक बाप्तिस्मा, एक देव, एक वचन. आज हे वचनाला धरून आपण चालत आहोत का? सध्याच्या दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी भेदभाव आहे, प्रत्येक ठिकाणी वाद आहेत. परंतु आज मी तुम्हाला सांगतो देवाच्या वचनाद्वारे की आज जे काही देवाचं वचन आपण पाहतो, ते वचनाद्वारे आज आपल्यामध्ये ऐक्य आहे का? तो एक आहे, आपण त्याला वेगळं केलेलं आहे. बायबल सगळ्यांसाठी एक आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळं नाही. पण आज देवाचं सत्य माहीत असून देखील सत्य आपण गुपित का ठेवत आहोत? देवाच्या वचनाप्रमाणे आज प्रत्येक मंडळीमध्ये जे काही शिकवून दिलं जाते की तुम्ही, इतर जे पास्टर असतात, जे बाळक असतात, ते आपल्या नाही का? इतर चर्च आपलं नाही का? एक मंडळी, प्रभू म्हणतो की ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे, तो आपल्या सगळ्यांचा मस्तक आहे. आपण ख्रिस्तामध्ये एक असताना देखील आपण आपल्यामध्ये भेदभाव का करतो? दुसरा चर्च आपलं चर्च नाही का? दुसरा पास्टर तो आपला पास्टर नाही का? देवाचं वचन आपल्याला सांगतं. जर आज देवाच्या वचनाप्रमाणे ज्यावेळेस एक नवीन बिलीवर, नवीन विश्वासू ज्यावेळेस आपल्याकडे येतो, चर्चमध्ये येतो, तो देखील आपल्या आपसातले वाद देखील पाहून तो प्रॉब्लेममध्ये येतो की काय गोष्टी, तुम्ही जर मी ह्या चर्चला गेलो तर मला दुसऱ्या चर्चमध्ये का जाऊ देत नाही? तिकडं पण प्रार्थनाच करतात, तिकडं पण देवाचं वचन आहे, त्या ठिकाणी पण स्तुती आराधना होते. काय वेगळं होते का? नाही. देवाचं एकच वचन प्रत्येक ठिकाणी शिकवलं जातं. मग आपण भेदभाव का करतो? बायबल सांगतो
की ज्या वेळेस हा परमेश्वर त्याच्या सिंहासनावरती विराजमान आहे आणि सर्व लक्ष जे ते पृथ्वीवरती त्याचं लक्ष आहे, सर्व मानव जातीवरती त्याचं लक्ष आहे. बायबल सांगते की ही गोष्ट कधीच बदलणार नाही. जो परमेश्वर स्वर्गामध्ये सिंहासनावरती विराजमान आहे, सर्व मानव जातीवरती त्याचं लक्ष आहे. दुसरी गोष्ट ही की आपण ख्रिस्तामध्ये एक असणं फार गरजेचं आहे, ऐक्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. बायबल सांगतं की आज आपल्याकडं बायबलचं भरपूर नॉलेज असेल, बायबल कॉलेजमध्ये टॉपचे स्टुडंट तुम्ही असताल, अनेक बायबलचे ज्ञान तुम्हाला असेल, परंतु आज देवाच्या सुवार्थाप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सेवा करत असताल. कोणी गायक असेल, कोणी चर्चमध्ये झाडू मारायचं काम करत असाल, प्रत्येकाला परमेश्वराने वेगळी सेवा दिलेली आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो की जर आज बायबल सांगतं जर त्या वचनाप्रमाणे जर आपण जगत नाही, आपली सेवा काही कामाची नाही, आपल्या सेवेचा काही अर्थ नाही. तो म्हणतो की जसं मी तुझ्यामध्ये तसं सर्वांनी तुझ्यामध्ये एक हो. आज आपण ऐक्यामध्ये आहोत का? भाग तिसरा की आज तुम्ही आणि मी आपण कोणत्याही चर्चेत सभासद असू द्या, कोणता पास्टर आणि कोणता पाळक आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाणार नाही. देवाचं सत्य वचनच आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाणार एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगतं की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या वचनाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गात जाण्या अगोदर त्यांनी प्रार्थना केली की हे बाप्पा, जसं मी तुझ्यामध्ये तसं या सर्वांनी माझ्यामध्ये एक व्हावं. युनिटी असणं. आज ज्यावेळेस काही ठिकाणी प्रॉब्लेम होतात, काही ठिकाणी काही सेवकावरती ज्यावेळेस हल्ले केले जातात, त्यावेळेस आपल्या युनिटीमध्ये येणं किती गरजेचं आहे. ज्यावेळेस काही ख्रिस्ती लोकांना समजा काही प्रॉब्लेम झाला, त्यावेळेस आपल्या युनिटीमध्ये येणं किती गरजेचं आहे. आज तुम्ही कोणत्याही चर्चेत सभासद असाल, तुम्ही कुठेही आपल्या चर्चशी प्रामाणिक राहा, पण ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस युनिटीमध्ये येणं गरजेचं आहे. कारण की बायबल सांगतं की तुम्ही पूर्वी प्रभूमध्ये नव्हता. ज्यावेळेस संत थोमा भारतात आले, ख्रिस्त त्यांनी गाजवला, अनेक चर्च, शाळा, हॉस्पिटल्स त्यांनी ओपन केले आणि ख्रिस्ताचा प्रचार त्यांनी केला. बायबल सांगतं की इफिसकारास पत्र याचा 2 अध्याय 13 वचनामध्ये की तुम्ही पूर्वी फार दूर होता, पण आता तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. ख्रिस्ताच्या मूल्यावर टाकताना तुम्हाला त्याने विकत घेतलेला आहे. त्याचं रक्त सांडून त्याने तुम्हाला विकत घेतलेलं आहे प्रियांनो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आज प्रार्थना वचन सगळीकडे एकच आहे. आपल्यामधले भेदभाव सोडून प्रत्येकासोबत प्रीतीने प्रेमाने राहणं फार गरजेचं आहे. आज आपण चर्चमध्ये शिकवतो की प्रत्येक आणि सगळ्यात मोठी आज्ञा एकच आहे, प्रीती. मग आज आपल्यामध्ये प्रीती आहे का? आज एकामेकाबरोबर आपण प्रीती करतो का? जर आज कोणता व्यक्ती, कोणता भाऊ, कोणता ब्रदर, आज कोणती ताई, सिस्टर कोणी प्रॉब्लेममध्ये असल्यानंतर त्याच्या प्रॉब्लेममध्ये आपण धावून जातो का? ख्रिस्ती जीवनामध्ये हा भाग खूप गरजेचा आहे. आणि म्हणून देवाचं वचनधारे रोमकारास पत्रामध्ये दिलं 12 अध्याय 5 वचनामध्ये की तुम्ही पुष्कळ ख्रिस्तामध्ये, तुम्ही पुष्कळ जण जे आहेत ते ख्रिस्तामध्ये तुम्ही एक शरीर आहात. परमेश्वराने आपल्याला एक शरीर असं केलेलं आहे. त्या शरीरामध्ये म्हणजे युनिटीमध्ये असणं फार गरजेचं आहे. आज अनेक ठिकाणी सभा होतात, प्रार्थना सभा असतात. आज त्या ठिकाणी जाण्यासाठी मनाई केलं जातं. देवाचं सत्य ऐकण्यापासून त्या ठिकाणी जाण्यासाठी मनाई केलं जातं. काय गोष्टी शेवटच्या दिवसामध्ये आहे, बायबल सांगतं हे होणारच आहे. माझ्या लोकांना सत्य ऐकण्यापासून थांबवलं जाणार. विश्वासणारे लोक या दिवसामध्ये पडले जाणार. देवाचं वचन जे दिलं ते 100% खरं होणार म्हणजे होणार. आज काही लोकांना थांबवलं जातं की त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. का? त्या ठिकाणी वचन नाही. आज
अनेक लोक देवाचं सत्यवचन ऐकण्यासाठी तळमळत आहे. त्यांची ताण आणि भूक वाढलेली आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की ज्यावेळेस आपण देवाच्या प्रीतीत आणि प्रेमात राहू, त्याच्या वचनामध्ये राहू, युनिटीमध्ये राहू, हीच ख्रिस्ताची खरं शिकवण आहे. कोणत्याही लोक असू द्या, कोणतीही व्यक्ती असू द्या, अनबिलीवर असू द्या किंवा बिलीवर असू द्या, विश्वास असू द्या किंवा विश्वास असू द्या, प्रत्येकावरती प्रेम करणं ख्रिस्ताची शिकवण आहे. हालेलुया. सध्याच्या दिवसामध्ये ख्रिस्ताच्या शिकवण आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आज ज्या गोष्टी देवाचे वचन जर आपण वाचतो, सत्य जर आपल्याला माहित आहे, तर आज आपण बंधमुक्त आहोत. आपण बंधनात नाही आहोत. आज अनेक लोक तुम्हाला बंधनात ठेवायचा प्रयत्न करत असतील, पण मी तुम्हाला सांगतो, एक दिवस येईल सत्य तुम्हाला समजेल, तुम्ही बंधमुक्त आहात. तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर येताल, कारण देवाचे सत्य तुमच्यापर्यंत येईल. माणूस तुम्हाला थांबू शकतो वचन ऐकण्यापासून, पण देवाचं वचन तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, कारण ती पवित्र आत्म्याची एक आग आहे. बरोबर. आजच्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगतो की जरा आज एकमेकावर प्रेम करा, एकमेकावर प्रीती करून, एकमेकाबरोबर प्रेमाने राहून, जी ख्रिस्ताने सगळ्यात मोठी आज्ञा आपल्याला दिलेली आहे, त्या आज्ञेचं जर आपण पालन केलं तर परस्पर प्रेम आणि ऐक्याचं ते खरं मूळ आहे. हालेलुया. आणि म्हणून दुसरी जर गोष्ट आपण बघितली, ज्यावेळेस येशूने वधस्तंभावरती जाण्या अगोदर एक प्रार्थना केली की प्रभू, जसं मी तुझ्यामध्ये तसं त्यांनी माझ्यामध्ये एक व्हावं. ही प्रार्थना तिने पित्याकडे केलेली आहे. आज आपण ऐक्यामध्ये आहोत का? तिसरा जर भाग आपण बघायला गेलो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ते द्राक्षवेल आणि फांद्या याचं त्याने सांगितलं की तो म्हणतो, मी खरा द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात. जसं फांदे वेलापासून वेगळं होऊन जिवंत राहू शकत नाही, तसं तुम्हालाही माझ्यापासून वेगळं झाल्या तर तुम्हाला माझ्या बिना राहू शकत नाही. तसं तुम्हाला एकत्र राहून परमेश्वराच्या वचनामध्ये जोडून राहणं, एकत्र राहणं हे फार गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही फलदायी जीवन जगू शकता. हालेलुया. आणि म्हणून चौथा जो भाग आपण पाहिला तो म्हणजे प्रीतीचा. एकमेकाबरोबर प्रीती करून, एकमेकाबरोबर प्रेम करून, प्रीतीने राहून, देवाचं जे प्रेम आणि प्रीती त्याच्या वचनाद्वारे तिने आपल्याला दिलेलं आहे त्याच्यानुसार जगून आपण देवाचं पवित्र जीवन जगूया. तो म्हणतो, जसं मी तुझ्यामध्ये तसं एक हो. तुम्ही पूर्वी दूर होता, पण तुम्ही आता जवळ आलेला आहात. तिने आपल्याला त्याच्या जवळ आणलेला आहे. भेदभाव सोडून द्या, भेदभाव सोडून द्या. प्रत्येकाकडे एकच बायबल परमेश्वराने दिलेला आहे, वेगवेगळं नाही आहे. जर आज भेदभाव आपल्यामध्ये आहे, बायबल सांगतो, जो एखाद्याला सत्य वचन ऐकण्यापासून थांबवतो त्याच्यावरती परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. हे गोष्टी जर आपण लक्षात आणल्या तर आपल्याला समजेल की परमेश्वराच्या ऐक्यामध्ये राहणं किती गरजेचं आहे. देवाचं सत्य ऐकण्यापासून आपण लोकांना थांबवू शकत नाही. हालेलुया. आमेन. या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करू. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वर देव बाप्पा, आम्ही सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत हे वचनाद्वारे आज आम्ही बघितलं आहे. तुझं ऐक्य, प्रीती, प्रेम जे आम्हाला शिकवून तू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला दिलेले आहे, त्याद्वारे ते धारण करून त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड.